आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे 26 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। आज आपल्या गावामध्ये टेंभू योजनेचे अधिकारी आले आणि त्यांच्या समोर आपण जे काही मागण्या केल्या, काय काय ठिकाणी येरवालचं कॉक फोडून जी पाणी वापर होतोय याच्यावर कोण बंदोबस्तच करत नाही। काय ठिकाणी मेन लाईनला पण डायरेक्ट कनेक्शन चालू आहे, याची कोण पाणी करणार? यासाठी आम्ही तक्रार घातली यांच्याकडे। काय म्हणालेत अधिकारी आल्यावर? अधिकारी म्हणजे बघतो आम्ही, आता काय बघतेच बघूया। आता आश्वासन तर दिलंय त्याने। काय काय मागणी केली तुम्ही त्यांच्याकडे? पाणी काय ठिकाणी सोडतात, काय ठिकाणी सोडत नाहीत, काय काय ठिकाणी कायमस्वरूपीच पाणी चालू आहे। ही समस्या कायमची आहे का आताच उद्भवली तुम्हाला? ही आता कायमस्वरूपीच चालू आहे आजपर्यंत। ओके, पासून मला वाटते टेंबूचं पाणी पळशीला पुरवठा केला जातो। पळशीला पुरवठा केला आहे, पण कसं काय ठिकाणी मिळतंय, काय ठिकाणी मिळतच नाही। बर, मग या जे काही वंचित क्षेत्र आहे तुमचं, याबाबत आपण काही पत्रव्यवहार वगैरे यापूर्वी काही केलेले आहात का? हा, पत्रव्यवहार केलेले आहेत, ओके. पण काय काय ठिकाणी 4-6 टगे आहेत, त्यांचंच मालकच आहेत ते सगळे टेंबूचं। टगे म्हणजे कसे काय काय करतात? ज्यानं डायरेक्ट क्वाकला येरवाल फोडून जर पाणी त्यांच्या शेतात सोडते ती, त्याला काय करणार? स्वतःपाशी त्यांच्यापाशी पानं ठेवले ते टेंबूवाल्यांनी सगळं त्यांच्या घरात जाऊन बसते। याविषयी आपण तक्रार केली नाही का वरिष्ठांकडे? वरिष्ठांना सांगितलंय की, पण सांगून ऐकत नाही ना कोण। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तक्रार करून सुद्धा ऐकत नाहीत। काय झालेलं आहे, काही ठिकाणी उंचवटा भाग आहे, पळशी गावाचा उंचवटा भाग आहे, काय सखल भाग आहे। सखल भागात पाणी पुरवठा व्यवस्थित होतोय, उंच भागात पाणी पुरवठा होत नाही व्यवस्थित। आम्ही उंच भागात आहे, आमची समस्या अशी आहे की आम्हाला पाणी जवळ असून सुद्धा आम्हाला मिळत नाही। त्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर आमच्या समस्या मांडल्या, त्याला काही आमच्याकडून काही पर्याय देण्यात आले, ते पर्याय त्यांनी ऐकून घेतले आणि त्या पर्यायावर काही म्हणजे त्याचं समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली। ही सकारात्मक चर्चा झाली आणि आम्हाला येथून काहीतरी मार्ग निघेल अशी आम्हाला आशा आहे। आज आपण पळशी गावामध्ये काही शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेतली आणि टेंभू योजनेच्या पाण्याबद्दल त्यांची काही आपल्याकडे मागणी करण्यात आली, याबाबत आपण काय सांगाल? आता आपण टेंभू हे आपल्या पळशी हे गाव टेंभूच्या लाभ क्षेत्रात आहे। आता ज्या काही वाढीव मागण्या आहेत, 2 विषय आहेत, एक म्हणजे वाढीव मागण्या आणि आता नवीन क्षेत्र आहे त्याला पाणी देण्यासंदर्भात आता आम्ही त्या लोकांशी संपर्क करून आमचा जो म्हणजे प्रिलिमिनरी सर्वे करून हे करून मग त्याचा प्रस्ताव पाठवून देऊ आणि त्यानंतर पुढचा प्रस्ताव करता येईल। ही नवीनचा विषय झाला आणि दुसरा विषय आहे तो पाणी वितरणाचा विषय आहे। तर पाणी वितरणचं जे बघतायत लोक, आता आमचं दोगलेवाडीचं एक डिव्हिजन आहे, तर त्यांनाही आम्ही ह्याबाबत कल्पना देतो आणि सर्व लोकांना समन्याय पाणी आणि न्याय पद्धतीनं पाणी कसं देता येईल ह्याच्याविषयी 100% आपण प्रयत्न करतोय, नाही करूच। आता या नागरिकांचे काही आरोप आहेत की काही टगे आहेत जे आपल्या स्वतःच्या मालकीचे वाल्व फिरवतात आणि मालकी त्याचा हक्क गाजवतात, तर याबद्दल आपलं नियंत्रण काय आहे त्याचं? आता नियंत्रण आता कसं होतंय, सिस्टमवर लोकांचं तर कमी आहेत लोक, हे आपल्याला माहीत आहे, शासकीय लोक कमी असतात। तर आता भविष्यात म्हणजे शासनानंच योजना अशी आणली की बाबा हे योजना तयार करून लोकांनाच हस्तांतर करून द्यायची आणि ह्यांनीच त्यातलं आतलं पाणी वापर संस्थेमार्फत हे अंतर्गत वाटप आहे हे ह्यांनी नियोजन करायचं आहे। आता जर लोकांचं कसं होतं, आता लोकांनी सिस्टम ही आपल्या समजून थोडं काम केलं पाहिजे। म्हणजे तोडफोड जरी शासनाचं असलं तर तोडफोड केलं तर नुकसान तुमचं आहे इनडायरेक्ट। आम्ही काय, तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही नवीन आणून बसू, पण तेवढ्या कालावधीत एक 4-2 शेतकरी पाण्यापासून वंचित राहतील, त्याचं नुकसान तुमचं आहे। तर लोकांना आमचं असं आव्हान आहे की बाबा शासकीय कुठल्याही मालमत्तेचं नुकसान करू नये आणि नुकसान केलं तर त्याच्याबाबत आम्ही योग्य ते कारवाई करूच, पण नुकसान केल्यानं सगळ्यात मोठं नुकसान हे शेतकऱ्यांचं होतं आहे, तर ते करू नये असं आमचं सगळ्यांना आव्हान आहे।
अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.